भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर संजय राऊतांची टीका। पुण्यात गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून मंत्री शिरसाटांनी व्यक्त केला संताप। मग खातं हवंच कशाला? निधीबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं केलं स्पष्ट। उड्डाणपूल पाडकामाला विरोध करणाऱ्या प्रभादेवीतील स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। योग्य पुनर्वसन शिवाय घर खाली करू नका, राज ठाकरेंनी दिला पाठिंबा। शिर्डीचं साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल। अज्ञात व्यक्तीने मेलने धमकी दिल्याची माहिती। साई संस्थानासह पोलीस यंत्रणा अलर्ट। भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका। सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीवर घातली बंदी। पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती कमी होईना। अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करून युद्धाला भारतासाठी उकसवण्याचा प्रयत्न। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकच्या ISI आणि लष्करानं मदत केल्याचे धागेदोरे आले समोर। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख। आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात। केमिकल मिश्रित पाणी सोडल्यानं नदीवर फेसाचं साम्राज्य। वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप। आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची यशस्वी मोहीम। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला बाल कल्याण विभागाला यश।